मी सिम्प्लेक्सची रहिवासी बोलते. आमच्या इथे रूम आहे 180 स्क्वेअर फूटचा. पण ऍक्च्युली तो पूर्णपणे 20 वर्ष झालं जसं आम्हाला राहायला आम्हाला मिळाले तेव्हापासून पूर्णपणे लिकेजच आहे. प्रत्येक रूम मध्ये लिकेज आहे. त्याच्यामुळे काय होतंय की लिकेजमुळे पाणी साचून साचून ते पूर्ण स्लॅब खाली पडतायत आणि त्यामुळे जीवितहानी होतीये जास्त करून. त्याच्यामुळे आम्हाला लवकरात लवकर जी आमची काय प्रोसेस झालेली आहे त्यांनी आम्हाला घरं मिळावीत ही आमची विनंती आहे तुम्हाला. आणि जर ह्या गोष्टीमध्ये पॉलिटिक्स कोणी मिसळायला नाही पाहिजे. पॉलिटिक्स वाले राजकारणी वगैरे हे असे कुठल्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. आणि ऑलरेडी आम्हाला ह्या म्हणजे मुलांना शिक्षणासाठी मुलांना काही प्रॉब्लेम येत आहेत. 180च्या स्क्वेअर फुटात जॉईंट फॅमिलीला राहायचा प्रॉब्लेम, परत आणखीन त्याच्यामध्ये झोपण्याचा किंवा कशाचा बसण्याचा, उठण्याचा, खाण्याचा सगळ्याचाच प्रॉब्लेम आहे. हवा येण्याचा, हे सगळे प्रॉब्लेम आम्हाला होत आहेत. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर तुम्ही रूम मिळवून द्यावं ही माझी अपेक्षा आहे. आणि जर ह्यामध्ये जर कोणी राजकारणी पडला तर अक्षरशः मी तर सांगते आझाद मैदानात जाऊन मी उपोषण करायला आम्ही मरून असं स्लॅब करून मरण्यापेक्षा उपोषण करून मरू आम्ही. हा, गटाराची लाईन ऑलरेडी खाडीच आहे ती. आणि घाण येते आमच्या, हवा वगैरे, मच्छरचा भरपूर त्रास आहे. आणि मेन म्हणजे उंदीरचा डायरेक्ट दुसऱ्या माळ्यापर्यंत, तिसऱ्या माळ्यापर्यंत रूम मधनी शिरतायत. हे पण प्रॉब्लेम येतो. या सिम्प्लेक्सच्या सोसायटीमध्ये गॅसच्या पाईपची सुविधा दिली, पण सुविधा देऊन पण काही फायदा नाही. सुविधा जर दिली तर गॅस कमी आणि उंदीर घरात जास्त येतात. उंदीरामुळे घरात परत कीटकनाशक जास्त होतात. परत त्या गॅलरीमध्ये अजिबात पाणी होतं तर खालची माणसं ओरडतात. खालच्या माणसांना पण त्रास आमच्यामुळे होतोय. सारखी वारंवार आपापसात सामान्य लोकांमध्ये भांडणाचा त्रास होतो. त्यामुळे अजिबात आम्हाला तिकडे जमत नाही. आम्हाला रिडेव्हलपमेंट करून द्या, म्हणजे द्या. आम्हाला न्याय पाहिजे. त्या न्याय बसासाठी आम्ही हजारो महिला घेऊन आलेलो आहे. उपोषणाला बसणार आहोत. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळालाच पाहिजे, मिळाला पाहिजे आणि मिळाला पाहिजे. तेव्हा आमची फॅमिली अगदी छोटी होती. आता 20 वर्षात आमची मुलं मोठी झाली, त्यांचा अभ्यासाचा प्रॉब्लेम येतोय. परत तिसऱ्या माळ्याच्या लिकीजचा एवढा प्रॉब्लेम झालाय ना, अक्षरशः स्लॅब पडून कोणाला हाताला लागते, कोणाला काही होते. काही लोक घर सोडून गेली. आता त्यांना भाड्यांचं तिकडे भाडं जास्ती बसते, आपल्या रूमला भाडी कमी येते. कसं करायचं मग? आम्ही आहे गोरगरीब, आम्ही काय एवढे घरची कंडिशन आमची चांगली नाही. मग आम्हाला लवकरात लवकर रिडेव्हलपमेंट करून आमची न्याय मिळाला ही आमची अपेक्षा आहे आमची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.